सिन्दूरारुणविग्रहान् त्रिनयनान् माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरान् स्मितमुखीम् आपीनवक्षोरुहाम् पाणिभ्याम् मलिपूर्णरत्नचषकम् रक्तोत्फलम् बिभ्रतीम् सौम्याम् रत्नघटस्थरक्तचरणान् ध्यायेत् पराम् अम्बिकाम् अरुणाम् करुणातरङ्गिताक्षीन् धृतपाशाङ्कुशपुष्पबाणचापाम् अणिमादिभिराम् प्रताम् मयूखैः अहमित्येव विभावये भवानीम् ध्यायेत् पद्मासनस्थाम् विकसितवदनाम् पद्मपत्रायताक्षीम् हेमाभाम् पीतवस्त्राम् करकलितरसद्धेमपद्माम् वराङ्गीम् सर्वालङ्कारयुक्ताम् सततमुभयदाम् भक्तनम्राम् भवानीम् श्रीविद्याम् शान्तमूर्तिम् सकलसुरनुताम् सर्वसम्पत्प्रदात्रीम् सकुङ्कुमविलेपनामलिकचुम्बीकस्तूरिकाम् समन्दहसितेक्षणाम् सशरचापपाशाङ्कुशाम् अशेषजनमोहिनीम् मरुणमाल्यभूषाम्बराय जपाकुसुमभासुरान् जपविधौ स्मरेदम्बिकाम् ओम नमः चंडिकायै. भगवतीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या वर्गाला सुरुवात करतो. मंत्र क्रमांक 25 पासून आपल्याला आजचे श्लोक शिकायचे आहेत. हे सर्व श्लोक आता फलश्रुतीचे श्लोक आहेत. बरं, फलश्रुतीचे श्लोक आहेत. शब्द काय आहेत बघा. एन मापत्सु कृच्छ्रेषु शब्द आहेत. एन मापत्सु, मापत्सु. पुढे शब्द आहे कृच्छ्रेषु, कृच्छ्रेषु, कृच्छ्रेषु. कांतारेषु भयेषु च, कांतारेषु भयेषु च. एक कोण ड्रॉइंग करतो त्यांनी प्लीज बंद करा बरं, फार डिस्टर्ब होतंय मध्ये मध्ये. कांतारेषु भयेषु च, कांतारेषु भयेषु च, कांतारेषु भयेषु च. कीर्तयन् पुरुषक, कीर्तयन् पुरुषक, कीर्तयन् पुरुषक. पुढे शब्द आहे कश्चिन, कश्चिन. शब्दाची फोड बघा, इथे फोड आहे. कश्चिन नावसीदती, नावसीदती. सी दीर्घ आहे. नावसीदती, नावसीदती राघव, नावसीदती राघव. कीर्तयन् पुरुषः कश्चिन नावसीदती राघव, असं त्याचा उच्चार येणार आहे. एन मापत्सु कृच्छ्रेषु, एन मापत्सु कृच्छ्रेषु. कांतारेषु भयेषु च, कांतारेषु भयेषु च, कांतारेषु भयेषु च. कीर्तयन् पुरुषः कश्चिन नावसीदति राघव, नावसीदति राघव, नावसीदति राघव. माझ्या पाठीमागे म्हणा. एन मापत्सु कृच्छ्रेषु कांतारेषु भयेषु च. एन मापत्सु कृच्छ्रेषु कांतारेषु भयेषु च. कीर्तयन् पुरुषः कश्चिन, कीर्तयन् पुरुषः कश्चिन नावसीदति राघव, नावसीदति राघव, नावसीदति राघव. एन मापत्सु कृच्छ्रेषु कांतारेषु भयेषु च. कीर्तयन् पुरुषः कश्चिन नावसीदति राघव. पूर्ण उच्चार घेऊयात मंत्र क्रमांक 25 चा. एन मापत्सु कृच्छ्रेषु कांतारेषु भयेषु च. कीर्तयन् पुरुषः कश्चिन नावसीदति राघव.
आता पहिला जो श्लोक आहे या पहिल्या श्लोकाचा म्हणजे मंत्र क्रमांक 25चा अर्थ काय आहे की हे राघवा, की कोणत्याही विपत्तीमध्ये, कोणत्याही कष्टप्राय अवस्थेमध्ये, कोणत्याही दुर्गम मार्गामध्ये ज्या वेळेला तुला असं वाटेल की आता खूप भयावह परिस्थिती आलेली आहे, खूप भयावह परिस्थिती आलेली आहे, आता तुला कोणताही मार्ग मिळत नाही अशी जेव्हा अवस्था असेल आणि तुला कोणतीही संधी आता उपलब्ध होत नाहीये अशी ज्यावेळेला परिस्थिती तुझ्यावरती असेल त्यावेळेला आणि त्याच क्षणाला तू सूर्यनारायणांकडे धाव घे किंवा सूर्यनारायणांचं तू स्मरण कर, असं मंत्र क्रमांक 25चा हा एकूण अर्थ आहे. सूर्यदेवांची उपासना कधी करायची आहे की ज्या वेळेला, ज्या क्षणाला आपल्याकडे कोणत्याही पद्धतीचा मार्ग आता उरतच नाही अशी ज्या वेळेला अवस्था येते त्यावेळेला अशा अवस्थेमध्ये आपल्याला सूर्यनारायणांची उपासना ही करायला सांगितलेली आहे. हा फलश्रुतीचा पहिला श्लोक आहे. फलश्रुती का म्हणायची? फलश्रुती काम्य उपासनेला म्हणायची. केव्हा म्हणायची? तर काम्य उपासनेला म्हणायची. का म्हणायची? तर आपल्याला त्या स्तोत्राची उपासना परंपरा नेमकी कशी आहे हे समजण्यासाठी म्हणून फलश्रुतीचा अभ्यास करायचा. हे स्तोत्र आहे आपल्याला मंत्र क्रमांक 24 पर्यंतचं आपलं हे स्तोत्र आहे. या स्तोत्राची उपासना परंपरा काय आहे? तर उपासना परंपरा आहे की एन मापत सुकृच्छ्रेषु कांतारेषु भयेषु च कीर्तयन पुरुष कश्चिन नावसीदती राघव. ज्या वेळेला कोणताही मार्ग मिळत नाही, आता आयुष्यामध्ये कोणताही मार्ग शिल्लकच नाही अशी अवस्था असेल, ज्या वेळेला कशाचंही उत्तर मिळत नाही, एखादी गोष्ट आपल्याला सुटत नाही, त्यावेळेला एन मापत सुकृच्छ्रेषु कांतारेषु भयेषु च कीर्तयन पुरुष कश्चिन नावसीदती राघव असं इथे मंत्र क्रमांक 25 मध्ये म्हटलेलं आहे. बरं, चला मंत्र क्रमांक 26 कडे येऊयात. शब्द काय आहेत बघा. शब्द आहेत पूजय. पहिला शब्द आहे पूजय. शब्द काय आहे? पूजय. पुढे शब्द आहे स्वैनमेकाग्रो. इथे आता शब्द एकत्र होतो. पूजय स्वैनमेकाग्रो. य वरती सचा आघात. पूजय स्वैनमेकाग्रो. पूजय स्वैनमेकाग्रो. देवदेवं जगत्पतिं. देवदेवं जगत्पतिं. देवदेवं जगत्पतिं. जगत्पतिं. पूजयस्वैनमेकाग्रो. पूजयस्वैनमेकाग्रो. पहिला उच्चार काय येणार? पूजयस्वै. त्यापुढे येणार काय येणार? स्वैनमेकाग्रो. पूजयस्वैनमेकाग्रो. पूजयस्वैनमेकाग्रो. एकत्र पूजयस्वैनमेकाग्रो. देवदेवं जगत्पतिं. देवदेवं जगत्पतिं. देवदेवं जगत्पतिं. एतत् 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 त्रिगुण. एतत् त्रिगुण. इथे शब्द काय? त्रिगुणी. पहिला शब्द आहे त्रिगुणी. पुढे शब्द आहे त वरती अनुस्वार आहे. त्रिगुणितम. 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 एतत् त्रिगुणितम. एतत् त्रिगुणितम जप्त्वा. एतत् त्रिगुणितम जप्त्वा. एतत् त्रिगुणितम जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि. युद्धेषु विजयिष्यसि. युद्धेषु विजयिष्यसि. एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि. एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि. शब्द काय? पूजयस्वैनमेकाग्रो. देवदेवं जगत्पतिं. एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि. मंत्र क्रमांक 26. याच्यामध्ये दोन मोठ्या उपासना आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत. पहिली उपासना अशी सांगितलेली आहे की या स्तोत्राचा 3 वेळेला तुम्ही पाठ करा. या स्तोत्राचा 3 वेळेला पाठ करा. आणि दुसरी उपासना अशी सांगितलेली आहे पूजय स्वैनमेकाग्रो. की एकाग्र चित्ताने तुम्ही याची उपासना करा. आता एकाग्र चित्ताने म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आपल्याला पडतो की आता सूर्यनारायणांचं एकाग्र चित्ताने, बाकी दुसरं कोणी नाही. याला अकिंचन भक्ती असं म्हणतात. काय म्हणतात? अकिंचन भक्ती. की देवा तुझ्याशिवाय आता दुसरा कोणताही मार्ग मला उरलेला नाही. मी तुझ्याकडे इथे आलेलो आहे आणि आता तू मला याच्यातनं मार्ग दाखव. आता मग याच्यातनं मार्ग दाखवण्याचं काम कसं करायचं? आपल्याला बोलता येतं की नाही? सगळ्यांना बोलता येतं.
अगदी सगळ्यांना बोलता येतं. हा, अजून आपल्याला काय करता येतं, आपल्याला गप्पा सुद्धा मारता येतात. आपल्याला गप्पा सुद्धा मारता येतात. कोणीही माईक ऑन करू नका मध्ये प्लीज. आपल्याला गप्पा सुद्धा मारता येतात. आपल्याला अजून काय करता येतं, आपण दुसऱ्याशी सुखदुःखाच्या गोष्टी वाटू शकतो. आपण सुखदुःखाच्या गोष्टी ज्या काही आहे हे दुसऱ्याबरोबर वाटू शकतो. तद्वत ज्या पद्धतीने अशा गोष्टी होतात, तद्वत आपण सूर्यनारायणांबरोबर गप्पा मारायच्या आहेत, ही आपली उपासना आहे. सूर्यनारायणांबरोबर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, ही आपली उपासना आहे. गप्पा काय मारायच्या आता त्यांच्याबरोबर, ते आपण एकांगी कशा गप्पा मारणार ना, आपल्याला काहीतरी पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी आपल्याकडे समोरून पण काहीतरी साथ प्रतिसाद पाहिजे की नाही. मग आपण सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला सूर्यनारायणांची उपासना आपण ज्यावेळेला सुरू करतो आहोत त्यावेळेला नारायणांना सर्व गोष्टी सांगायला सुरुवात करायची, की नारायणा, की माझ्या घरी असं आहे, अशा पद्धतीने आहे, आमच्या घरामध्ये कोण कोण राहतं, काय राहतं, मी कोणाबरोबर राहतो, माझे कोणाशी कसे नातेसंबंध आहेत, हे सर्व जे काही आहे ते त्यांना प्रथम सांगून द्यावं. मग सांगून दिल्यानंतर आपलं काम काय होतं, की आपलं काम दोन गोष्टींनी हलकं होतं. पहिली गोष्ट अशी होते की आपण आपला जो काही डोईचा भार आहे, हा भार आपण नारायणांच्या चरणी घालतो, की हे सगळे हे नातेवाईक माझ्याबरोबर आहेत आणि हे सगळे नातेवाईक असल्या कारणानं यांच्याबरोबर माझं असं नातं आहे. हे पण आपण प्रथम त्यांना सांगितल्यानंतर आपला निम्मा भार हा त्यांच्यावरती हलका होतो. आता दुसरं काम काय होतं, की आपल्याला कोणापासून कशा पद्धतीच्या रिॲक्शन्स मिळणार आहेत हे आपल्या आधी त्यांना माहिती असल्या कारणानं, कारण ते कोण आहेत, सकल जगताचे स्वामी आहेत, देवदेवन जगतपती. त्यांना जगतपती असं कशासाठी म्हटलेलं आहे, की ते त्याच पद्धतीच्या भावना या दुसऱ्यांच्या अंतरंगामध्ये प्रस्फुरित करतात की ज्या आपल्या भल्याच्या आहेत. म्हणून त्यांच्याबरोबर प्रथम गप्पा मारायला सुरुवात करायची, की भगवंता, आज असा अमुक एक गोष्ट घडली की त्या गोष्टीने माझं मन जे काही आहे हे मन अस्वस्थ झालेलं आहे. आपलं मन जर अस्वस्थ झालं तर त्यांना सांगावं की ही गोष्ट आता माझ्याबरोबर घडलेली आहे. आता अशी गोष्ट घडली, मला याच्यातनं मार्ग सापडत नाही भगवंता, याच्यासाठी म्हणून मी 3 वेळेला तुझी ही उपासना करतो. पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतीं एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि. त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये फळ मिळेल, लाभ मिळेल. अशी ही सूर्य उपासना बहुत अंगाने प्रसिद्ध आहे. अशी सूर्य उपासना आपल्याला बहुत अंगाने लाभदायक आहे. सूर्य उपासनेमध्ये नेमकं काय करतात, सूर्य उपासना ही प्रकाशाची उपासना आहे, सूर्य उपासना ही तेजाची उपासना आहे, सूर्य उपासना ही अग्निनारायणांच्या मूर्धन्य तत्वाची उपासना आहे, सूर्य उपासना ही पूर्ण तत्वाची उपासना आहे. आणि असं असल्या कारणानं मंत्र क्रमांक 26 जो काही आहे, या 26 मध्ये येणारे जे आयाम आहेत, मंत्र क्रमांक 26 मध्ये येणारे जे नियम आहेत, हे नियम आपल्याला सूर्य उपासनेच्या मूलभूत अंगापर्यंत घेऊन जातात. पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतीं एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि. हे जगदीश्वरा, मी तुझी एकाग्र चित्ताने होऊन पूजा करतो रे. मी माझ्याकडे आता प्रसंगच असा उरलेला आहे की त्याच्यातनं मार्ग बाहेर पडायचे, तर मला मार्ग सापडत नाही, आता मला कोणताही मार्ग दिसत नाही. याच्यासाठी म्हणून मी तुझी उपासना करतो आहे. आता मला तूच एकमेव मार्ग दाखवणार आहेस, बाकी दुसरं कोणीही मार्ग दाखवणार नाही. असा प्रश्न हा आपण सूर्यनारायणांच्या समोर मांडावा. त्याचं उत्तर तुम्हाला जे काही द्यायचं आहे, तुमच्या भल्याचं जे काही उत्तर असेल ते उत्तर ते अवश्य देतीलच, अवश्य आणि अवश्य देतीलच. आता भगवंताकडून येणारी जी उत्तरं असतात ती उत्तरं शब्दातीत असतात, कधी ती नादातीत असतात, कधी त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द कानावर ऐकू येतात, कधी अक्षरच डोळ्यासमोर दिसतात. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं बघता येतील. गोंदवलेकर महाराजांचे परमशिष्य होते, त्यांचं नाव होतं पूज्य बाबा बेलसरे. तर यांना आलेला एक अनुभव होता, तो अनुभव मी तुम्हाला सांगतो. की हे गोंदवल्याला समाधी उत्सव ज्या वेळेला असे, त्यावेळेला समाधी उत्सवाच्या दिवशी सकाळी पहाटे 5-5:30 वाजता महाराजांसाठी म्हणून निरूपण करीत असत, की समाधी उत्सवाचं निरूपण करीत असत. आता हा असाच प्रसंग असाच प्रसंग त्यांच्या समोर आला. तो प्रसंग होता 1989 सालचा. जानेवारी महिन्यामध्ये त्यावेळेला पुण्यतिथीचा उत्सव गेला होता आणि त्या पुण्यतिथी उत्सवाला पूज्य बाबा बेलसरे तिथे सर्वांसमक्ष हे जे काही आहे 40,000 लोक समोर होते हो.
आणि 40,000 लोकांच्या समक्ष बाबा बेलसरे प्रवचन तिथे देत होते की आजचा पुण्यतिथीचा उत्सव कसा आहे, आपण का साजरा केला पाहिजे, कसं काय केलं पाहिजे, असं सगळं सांगत असताना त्यांच्या कानावरती अचानक शब्द आले हो. आणि ते शब्द असे होते की इथे जमलेल्या लोकांना येथून फक्त समाधान घेऊन जायला सांगावे, असे स्पष्ट शब्द त्यांच्या कानावरती पडले. त्यांना कानावरती ते शब्द ऐकू आले. आणि हे जे शब्द आहेत, हे शब्द हे याला कोणताही फॉर्मॅट नसतो, याला कोणतंही बंधन नसतो. त्यामुळे जे असं म्हणतात ना की मी या चर्मचक्षूंनी हा देव बघितला, असा अमुक एक अनुभव आला, धुसर दृष्टी होत गेली आणि प्रत्यक्ष परब्रह्म समोर प्रगट झालं, त्या प्रत्यक्ष या चर्मचक्षूंना ते परब्रह्म दिसू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. या चर्मचक्षूंना ती गोष्ट दिसू शकत नाही. या चर्मचक्षूंना आपण याने अनुभवू शकतो, आपण याला प्रत्यक्ष पाहू शकत नाही. त्याचा अनुभव कसा असतो? अंतरंगामध्ये असतो. अजून एक अनुभव सांगून ठेवतो तुम्हाला. आनंदसागर महाराजांचे पट्टशिष्यच होते. त्यांच्या आई या मधल्या काळामध्ये काही आजारी होत्या. आजारी असताना त्यांचे औषधोपचार चालू होते हो, पण औषधाने गुण येईना. म्हणून त्यांनी शेवटी कंटाळून महाराजांना प्रश्न विचारला. नामामध्ये रोज राहायच्या हो. प्रश्न विचारला की महाराज याचं नेमकं काय करावं? तर त्यावेळेला त्यांच्या दृष्टीपटलाच्या समोर हे तुळशी वृंदावन आलं बघा. आणि त्या तुळशी वृंदावन आलं म्हणून महाराजांनी आपल्याला उत्तर दिलंय असं त्या समजल्या आणि त्यांनी तुळशीचा काढा करून प्यायला आणि त्यांना त्याच्यानंतर बरं वाटलं. आता याच्यामध्ये पण 5-6 महिने गेले. 5-6 महिन्यानंतर परत त्यांना थोडासा ताप वगैरे भरला आणि ताप भरल्यानंतर त्या दिवशी मात्र प्रत्यक्ष महाराज समोर होते बघा. महाराज तिथे प्रत्यक्ष उपस्थित होते आणि महाराजांना त्यांनी प्रश्न असा विचारला की महाराज आता या तापासाठी म्हणून काहीतरी औषध सांगा की. त्यावेळेला महाराज म्हणाले की आधी एकदा सांगितलंय ना औषध, परत तेच औषध किती वेळा तुम्हाला सांगू हो? मला काही कळत नाही की किती वेळा तुम्हाला औषध सांगायचं. अशा पद्धतीचे हे अनुभव असतात. हे अनुभव आपल्या परमतत्वाशी आपण आपली एखादी गोष्ट बोलल्यामुळे आपल्याला यायला लागतात. याच्यासाठी म्हणून संवाद जे काही आहे तो आपल्या तत्वाबरोबर वाढवला पाहिजे. आणि सूर्य उपासनेमध्ये संवादाची उपासना आहे. सूर्य उपासना ही संवादाची उपासना आहे. ज्या वेळेला आम्हाला संध्यावंदन शिकवलं गेलं त्यावेळेला संध्यावंदनामध्ये अंबुप्राशनाचा, मी मागच्या याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, अंबुप्राशनाचा मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये संवाद आहे सूर्यनारायणांबरोबर. काय मंत्र आहे? ओम सूर्यश्रमा मन्युश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्तां यद्रात्र्या पापमकार्षं मनसा वाचा हस्ताभ्यां पद्भ्यां उदरेण शिश्ना रात्रिस्तदवलुम्पतु यत्किंचित् दुरितं मयि इदमहमामृत योनौ सूर्ये ज्योतिषी जुहोमि स्वाहा. अशा पद्धतीचा तो मंत्र आहे. आणि या मंत्राला काय आहे की सगळ्यात शेवटी असं म्हटलेलं आहे सूर्ये ज्योतिषी जुहोमि स्वाहा, की हे सूर्या तुला साक्षीला ठेवून मी या सर्व गोष्टींचा पापाचं प्रायश्चित्त आत्ता घेतो आहे, असा त्याचा नकळत अर्थ आहे. सूर्यनारायणांशी गप्पा मारल्यात या मंत्रातून सूर्यनारायणांशी गप्पा मारल्यात. म्हणून पूजय स्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतीं. ज्या वेळेला सकाळच्या वेळेला त्या सूर्यबिंबाच्या समोर उपासना करायला बसायचे त्यावेळेला आपल्या मनीचे भाव हे त्या नारायणापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. बरं, आता लहानपणापासून आम्ही काय बघितलं बघा. लहानपणापासून आम्ही असं बघितलं की आमची आजी ही तुळशी वृंदावनापाशी जायची, तुळशीला पाणी घालायची. तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर सूर्याकडे बघायची. बाकीच्या वेळेला ती नमस्कार वगैरे असे करत असायची. आणि आजीला आम्ही बघितलं असं की ती तुळशी वृंदावनाला पाणी घालून झालं की सूर्याला वरती एक नमस्कार करायची आणि सूर्याला नमस्कार करून म्हणायची की बाबा रे तुला तर सगळं माहिती आहेच ना, आता तुला जसं योग्य वाटतं तसं तू कर. अशा पद्धतीने ती तिथे आपला एक नमस्कार करायची आणि नमस्कार करून परत माघारी यायची. अशा पद्धतीने ज्या वेळेला यायची त्यावेळेला तिला मी विचारलं की असं तू का म्हणते सूर्यनारायणाला. त्यावेळेला तिच्याकडे त्या पद्धती ती म्हणाली की काय नाही, माझी आई म्हणत होती म्हणून मी ते म्हणते. तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, पण त्या प्रश्नाचं उत्तर मला वाल्मिकी रामायणाने दिलं. ते तिथे असं म्हणतात की पूजय स्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतीं, की मला त्याच्याशी फक्त संवाद साधायचा आहे. हा संवादात्मक देव आहे. हा आकाशामध्ये विचरण करतो, आकाशामध्ये शब्द निर्माण होतात. लक्षात ठेवा, आपण जे काही आता बोलतो आहोत हे आकाश तत्व, मी जे बोलतो आहे तुम्ही जे ऐकता आहात, मी आकाश तत्वातून बोलतो आहे, तुम्ही वायू तत्वातून ऐकता आहात. बरं, ही अवस्था ज्या वेळेला असते या अवस्थेला पूजय स्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतीं,
ही अवस्था इथे प्राप्त झालेली आहे. आणि ही अवस्था बोलण्याची अवस्था आहे, ही अवस्था संवादाची अवस्था आहे. अशा पद्धतीने इथे हा संवाद इथे केलेला आहे. चला, मंत्र क्रमांक 26 जो काही आहे तो माझ्या पाठीमागे म्हणा. पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि. पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि. पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि. चला, मंत्र क्रमांक 27 कडे येऊया. शब्द काय बघा. अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसि. अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसि. बरं. एव मुक्त्वा ततो गस्त्यो जगाम स यथागतम्. मंत्र क्रमांक 27 का शब्द आहेत. अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसि एव मुक्त्वा ततो गस्त्यो जगामस यथागतम्. माझ्या पाठीमागे म्हणा. अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसि एव मुक्त्वा ततो गस्त्यो जगामस यथागतम्. एव मुक्त्वा ततो गस्त्यो जगामस यथागतम्. अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसि एव मुक्त्वा ततो गस्त्यो जगामस यथागतम्. पूर्ण उच्चार घेऊयात. अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसि एव मुक्त्वा ततो गस्त्यो जगामस यथागतम्.
आता याच्यामध्ये हे जे ही जी उपासना आहे, या उपासनेमध्ये आता समजा आता मंत्र क्रमांक 27 आहे, या 27 मध्ये एक पाठभेद आहे. तो पाठभेद काय आहे हे पण तुम्ही बघून घ्या. इथे वधिष्यसीच्या ऐवजी जहिष्यसी असा शब्द आहे. कोणता शब्द आहे? जहिष्यसी. जहिष्यसी हा पण एक पाठभेद आहे. हा, जहिष्यसी, जही ही पहिला, जहिष्यसी, 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 जहिष्यसी. हा, अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसी. रावणं त्वं जहिष्यसी, रावणं त्वं जहिष्यसी. किंवा अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसी. एव मुक्त्वा ततो गस्त्यो जगाम स यथागतम. असं मंत्र क्रमांक 27 मध्ये ही उपासना आहे. तर या उपासनेचा अर्थ काय होतो बघा, आपण आता याचा अर्थ जाणून घेऊयात. बरं, अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसी. ही महाबाहो, रामांना महाबाहो असं म्हटलेलं आहे. बरं, महाबाहो या धरणीची रक्षा करण्यासाठी म्हणून आणि या संपूर्ण ब्रह्मांडाची रक्षा करण्यासाठी म्हणून तुम्ही याच क्षणाला, तुमची ही उपासना झाल्यानंतर याच क्षणाला तुम्ही रावणाचा वध करू शकाल. रावणाचा वध करू शकाल. आणि असं ते म्हणाले आणि जसे आले होते तसेच ते निघून गेले. एव मुक्त्वा ततो गस्तो जगामस यथागतम. त्या पुढच्या याच्यापासून हे सांगितलेलं आहे की जसे अगस्त्य मुनी आले होते तसेच ते निघून गेले. पण कधी अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसी एव मुक्त्वा ततो गस्तो जगामस यथागतम. आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रामांनी म्हणजे जसं या स्तोत्राचा पाठ केला, 3 वेळा हे स्तोत्र म्हटलं आणि 3 वेळा हे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर भगवंत जे काही आहेत म्हणजे प्रभू रामचंद्र जे काही आहेत, हे प्रभू रामचंद्र ज्या वेळेला युद्धाला उभे राहिले त्यावेळेला रावणाला मारायचं कसं याची जी काही अवघड वाट होती, ही अवघड वाट सोपी झाली आणि त्याच्यानंतर रावण जो काही आहे तो मारला गेला. अशी ती अवस्था आहे. त्या अवस्थेचं वर्णन इथे केलेलं आहे. अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसी. आता याच्यातून उपासना आपल्याला काय मिळते? ही उपासना अशी आहे की एखादं कठीण काम आहे, समजा धरून चला की एखादं कागदपत्र आपल्याला सबमिट करायचं आहे कुठेतरी. भगवान सूर्यनारायणांना प्रार्थना करून सांगितले की भगवंता की असा एखादा महत्वाचा कागद आहे, हा कागद मला आजच्या दिवशी इथे द्यायचा आहे. त्यामुळे आज मी काही बघितलेलं नाहीये, ना नवतारा चक्र बघितलेलं आहे, ना मी माझा काही नक्षत्र बघितलेलं आहे, ना जन्म नक्षत्र बघितलेलं, ना ताराबल बघितलेलं आहे, ना विद्याबल बघितलेलं आहे, ना चंद्रबल बघितलेलं आहे, काहीही बघितलेलं नाहीये. मी फक्त तुला सांगतो आहे. आणि त्याच्यानंतर या आदित्य हृदयाचे जे काही आहे हे 3 पाठ केले आणि त्याच्यानंतर आपलं जे काही कोणतं महत्वाचं कार्य होतं ते महत्वाचं कार्य करण्यासाठी म्हणून पाऊल उचललं तर त्या क्षणाला तिथे विजय हा संपादित झालेला असतो, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे कोणतंही महत्वाचं कार्य करताना जसं आपण गणपतींना स्मरण करतो, गणेशांचं स्मरण करतो की हे सगळं कार्य जे काही आहे ते निर्विघ्नपणे पार पडू देत, तशाच पद्धतीने इथे जे काही कार्य आहे हे कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी म्हणून सूर्यनारायणांना जी काही आहे ही प्रार्थना केलेली आपल्याला इथे दिसून येते. अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसी एव मुक्त्वा ततो गस्त्यो जगामस यथागतम. मंत्र क्रमांक 27. चला मंत्र क्रमांक 28 कडे येऊया. शब्द काय बघा. एतत् श्रुत्वा महातेजा. शब्द काय? एतत् श्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा. नष्टशोको भवत्तदा धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान. राघवः प्रयतात्मवान. शब्द काय? एतत् श्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान. राघवः प्रयतात्मवान. मंत्र क्रमांक 28. बरं, या मंत्र क्रमांक 28 जो काही आहे त्याचा उच्चार घेऊयात. एतत् श्रुत्वा महातेजा महातेजा नष्टशोको भवत्तदा. नष्टशोको भवत्तदा धारयामास सुप्रीतो
धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान् राघवः प्रयतात्मवान्। मंत्र क्रमांक 28 काय शब्द आहेत? एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान्। माझ्या पाठीमागे म्हणा, एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान्। एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान्। धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान्। एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान्। चला, मंत्र क्रमांक 28 मध्ये जे काही वर्णित ही जी काही परंपरा आहे, ही परंपरा काय बघूयात। आता इथे असं म्हटलेलं आहे की हा उपदेश ऐकल्यानंतर महातेजस्वी प्रभू रामचंद्र जे काही आहेत त्यांचा शोक जो काही आहे हा दूर झालेला आहे। धारयामास सुप्रीतो, की त्यांनी आदित्य हृदय जे काही आहे आपल्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे। बरं, आणि 3 वेळेला आचमन करून ते आदित्य हृदय म्हणायला बसलेले आहेत, असा पहिला इथे आपल्याला विधी सांगितलेला आहे। 3 वेळा आचमन हे गरजेचं आहे। ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, आणि 4थ्या वेळेला हातातून पाणी खाली सोडून दिलं तरी चालेल, असाही आचमन विधी हा आपल्याला करता येऊ शकतो। बरं, त्याचा विधी जो काही आहे त्या विधीचा स्वतंत्र व्हिडिओ हा आपल्या वर्गावरती पाठवून देतो। बरं असतो। चला, मंत्र क्रमांक 28 चा अर्थ हाच होता। 29 कडे येऊया। शब्द काय बघा, आदित्यम प्रेक्ष्य जप्त्वेदम। शब्द काय बघा, आदित्यम प्रेक्ष्य प्रेक्ष्य जप्त्वेदम 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 परम हर्ष मवाप्तवान। सॉरी, परम परम र वरती अनुस्वार आहे, परम हर्ष शब्द काय, हर्ष मवाप्त मवाप्तवान 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 परम हर्ष मवाप्तवान परम हर्ष मवाप्तवान। आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदम आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदम परम हर्षमवाप्तवान् परम हर्षमवाप्तवान् परम हर्षमवाप्तवान् मवाप्तवान्। आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परम हर्षमवाप्तवान्। त्रिराचम्य शुचिर्भूत्वान् त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान् धनुरादाय वीर्यवान् धनुरादाय वीर्यवान् धनुरादाय वीर्यवान्। आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान्
त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान. मंत्र क्रमांक 29 माझ्या पाठीमागे म्हणा. आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदम् परम हर्षमवाप्तवान्. त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्. आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदम् परम हर्षमवाप्तवान्. त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्. आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदम् परम हर्षमवाप्तवान्. त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्. मग आता इथे काय म्हटलेलं बघा मंत्र क्रमांक 29 मध्ये. इथे 3 वेळेला प्रभू रामचंद्रांनी आचमन केलेलं आहे. ते शुचिरभूत झालेले होते, म्हणजे त्यांचे स्नानादी कर्म वगैरे सगळे आटोपलेले होते. थोडक्यात त्याचा अर्थ असा होतो. त्रिराचम्य म्हणजे 3 वेळेला त्यांनी आचमन केलेलं आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे. आदित्यम प्रेक्ष्य जप्त्वेदम, सूर्यबिंबाकडे बघत 3 पाठ केलेले आहेत. तर पाठ करण्याची विधी पण याच्यामध्ये सांगितलेली आहे. सूर्यबिंबाकडे बघत त्यांनी पाठ केलेले आहेत. याला सूर्यत्राटक असं म्हणतात. याच्यामध्ये सूर्यत्राटकाचा प्रयोग सांगितलेला आहे. याच्यामध्ये सूर्यत्राटकाचा प्रयोग सांगितलेला आहे. बरं, कसं सतत बघत राहणे आणि आदित्य हृदयाचे पाठ करणे. आता आपल्याला जोपर्यंत कंठस्थ होत नाही तोपर्यंत ही गोष्ट बघून केली तरी चालेल. म्हणजे आपला जो जप आहे ओम घृणी सूर्याय नमः, इथे घृणी सूर्याय नमःचा जप आपल्याला सगळ्यात सुरुवातीला करायचा आहे. हा जो जप आहे ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः, हा रोज करणं आवश्यक आहे. आदित्य हृदय करण्याच्या आधीच हे रोज करणं आवश्यक आहे. याचे हृदयादी षडन्यास जे आहेत हे आपण आपले रोज होणं आवश्यक आहे. बरं, याचा न्यासाचा जो काही विधिविधानाचा जो काही व्हिडिओ आहे तो स्वतंत्र पाठवतो. बरं, त्याची तुम्ही काळजी करू नका. बाकी इथे मंत्र क्रमांक 29 मध्ये असं म्हटलेलं आहे की हे आदित्य हृदय कसं म्हणावं. तर आदित्य हृदयाची म्हणण्याची पण एक पद्धत आहे. ही पद्धत अशी आहे की आपल्या हृदयावरती उजवा हात झाकून ठेवावा अशा पद्धतीने, आणि नेत्र हे जे काही आहेत हे सूर्यनारायणांकडे रोखून, सूर्यनारायणांकडे बघून तिथे सूर्यनारायणांची उपासना जी काही आहे ती करीत राहावं. अशी 3 वेळेला उपासना करावी, फक्त 3 वेळेला. बरं, आता काही जणांना प्रश्न असा पडलेला असेल की याची उपासना कोणत्या श्लोकापासून कोणत्या श्लोकापर्यंत करावी. कारण याच्यानंतर येणारे जे प्रश्न असतात ते प्रश्न असे असतात की रोज फलश्रुती म्हणावी का. तर फलश्रुती आपण याच्यातनं करणार ती काम्य उपासना करणार. आपण निर्गुण उपासना जर करत असाल तर फलश्रुती म्हणण्याची आवश्यकता नाही. पण काम्य उपासना जर करीत असाल तर त्याला फलश्रुती म्हणण्याची आवश्यकता आहे. ह्याचा स्तोत्र कुठून सुरू होतं. तर स्तोत्र क्रमांक मंत्र क्रमांक 1 पासून ते मंत्र क्रमांक 24 पर्यंत हे स्तोत्र आहे. आणि 25 पासून पुढे 31 पर्यंत याची फलश्रुती आहे. आपण आता मंत्र क्रमांक 29 बघतो आहोत. याची ही फलश्रुती आहे. आणि ही जी फलश्रुती आहे ती फलश्रुती तिसऱ्या वेळेला ज्यावेळेला आपण पाठ करू त्याच्या बरोबरीनं म्हणायची आहे. म्हणजे 1 ते 24 असे श्लोक 3 वेळा म्हणायचे, आणि तिसऱ्या वेळेला जेव्हा 1 ते 24 श्लोक आपण म्हणू त्याच्यानंतर आपण मंत्र क्रमांक 25 पासून 31 पर्यंतचे पुढचे
मंत्र म्हणायचे आहेत, अशी याची पद्धती आहे, अशी याची पद्धती आहे. अत्यंत सोपी पद्धती आणि अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आदित्य हृदय हे. बरं, तुम्हालाच त्याचा फरक जाणवायला लागेल की नेमकं काय होतंय आपल्या बरोबर. बरं, अशा पद्धतीने हे स्तोत्र आहे. चला, मंत्र क्रमांक 29 जो काही आहे तो माझ्या पाठीमागे म्हणा. आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परम हर्षमवाप्तवान् त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान् आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परम हर्षमवाप्तवान् त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान् आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परम हर्षमवाप्तवान् त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्. चला, मंत्र क्रमांक 29 पूर्ण उच्चार घेऊयात. आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परम हर्षमवाप्तवान् त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्. चला, मंत्र क्रमांक 30 कडे येऊयात. शब्द काय बघा. मंत्र क्रमांक 30 चे रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा, रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागमत्, जयार्थं समुपागमत्, जयार्थं समुपागमत्, जयार्थं समुपागमत्. सर्वयत्नेन महता, सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधे भवत्, वृतस्तस्य वधे भवत्, वृतस्तस्य वधे भवत्, वृतस्तस्य वधे भवत्, वृतस्तस्य वधे भवत्. रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागमत्, सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधे भवत्. शब्द काय. रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा, हृष्टात्मा रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागमत्, जयार्थं समुपागमत्. सर्वयत्नेन महता, सर्वयत्नेन महता, सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधे भवत्, वृतस्तस्य वधे भवत्. माझ्या पाठीमागे म्हणा. रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागमत्, सर्वयत्नेन महता सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधे भवत्, वृतस्तस्य वधे भवत्. रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागमत्, सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधे भवत्. रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागमत्,
सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधे भवत्। चला, मंत्र क्रमांक 30 जो काही आहे, या मंत्र क्रमांक 30 चा अर्थ काय बघा. रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागमत सर्व यत्नेन महता वृतस्तस्य वधे भवत. सूर्यनारायणांकडे बघून 3 वेळेला हे आदित्य हृदय म्हणून झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी संकल्प केलेला आहे कोणाला मारण्याचा, रावणाला मारण्याचा. आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की आता रावणाचा अंत हा जो काही जवळ आलेला आहे आणि रावण हा आता मरणारच असा संकल्प त्यांनी केला आणि निश्चयाने त्याला मारलेला आहे. पहिला निश्चय जो काही आहे तो निश्चय त्यांनी असा केलेला आहे की हा मेलाय असा निश्चय केलेला आहे. बरं, आणि मग त्याच्यानंतर पुढे मंत्र क्रमांक 31 मध्ये सूर्यनारायण प्रभू रामचंद्रांना काय म्हणतात ते आपण बघूयात. बरं, मंत्र क्रमांक 31 म्हणजे निश्चय काय करायचा तेही आधी सांगितलेलं आहे. तुम्हाला जे काही अपेक्षित फळ आहे त्या अपेक्षित फळ पूर्ण झालेलं आहे असं भगवंतांना सांगायचं आहे की भगवंता तुझ्या कृपा आशीर्वादाने ही गोष्ट मला आता इथे मिळालेली आहे. प्रभू रामचंद्रांनी तसंच सांगितलंय की रावण आता मेलाय हा माझा निश्चय झालेला आहे. मी आता ही गोष्टच घडून गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे पुढे मंत्र क्रमांक 31 मध्ये सूर्यनारायण काय आशीर्वाद देतात तो आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी आहे ते आपण बघूयात. शब्द काय बघा. अथ शब्द काय. अथ रवी शब्द आहे पुढचा रवी. पुढे शब्द आहे रवदन. अथ रविरवदन. अथ रविरवदन निरीक्ष्य रामम्. अथ रविरवदन निरीक्ष्य रामम् मुदितमनाफ. सॉरी, दी दीर्घ होतो बरं का, चुकून झाला माझ्याकडनं. मुदितमनाफ परमं प्रहृष्यमाणः. किंवा माणः काही चालेल. मुदितमनाफ परमं प्रहृष्यमाणः. अथ रविरवदन निरीक्ष्य रामम् मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः. मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः. हा शब्द आहेत. अथ रविरवदन निरीक्ष्य रामम् मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः. निशिचरपती शब्द काय बघा. निशिचरपती इथे शब्द आहे संक्षय. य वरती अनुस्वार आहे. अनुस्वाराच्या समोर व हे अक्षर आहे म्हणून वौ. संक्षयं विदित्वा. निशिचरपती 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 संक्षयं विदित्वा. सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति. सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति. मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः. निशिचरपती संक्षयं विदित्वा. सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति. मंत्र क्रमांक 31 पूर्ण उच्चार मी एकदा घेतो, मग त्याच्यानंतर माझ्या पाठीमागे म्हणा. अथ रविरवदन निरीक्ष्य रामम् मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः. निशिचरपती संक्षयं विदित्वा. सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति. मंत्र क्रमांक 31. बरं, आता इथे अशा पद्धतीने वाल्मिकी रामायणामधील हा आदित्य हृदय नामक असलेला जो काही आर्ष रामायणाच्या आदिकाव्याच्या युद्धकांडामधील 105वा हा जो काही सर्ग आहे हा इथे पूर्ण झाला. अशा पद्धतीने इथे वाल्मिकी रामायणाचा 105वा सर्ग जो काही आहे तो त्याचा आपण अध्ययन आतापर्यंत केलेला आहे. माझ्या पाठीमागे म्हणा. अथ रविरवदन निरीक्ष्य रामम्. अथ रविरवदन निरीक्ष्य रामम्
मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः अथ रविरवदन् निरीक्ष्य रामं मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः अथ रविरवदन् निरीक्ष्य रामं मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः निशिचरपति संशयं विदित्वा निशिचरपति संशयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति या श्लोकाचा अर्थ हा खालून वरती जातो हे लक्षात ठेवा. जिथे जिथे कल्याणमयी एखादी गोष्ट होणार असते त्यावेळेला संस्कृतमध्ये त्या श्लोकांचे अर्थ खालून वरती जातात. संस्कृतमध्ये त्या श्लोकांचे अर्थ खालून वरती जातात. जशी माणसाची कुंडलिनी म्हणजे जशी माणसाची कुंडलिनी जशी या अंतरंगामध्ये जी खालून वरती प्रवास करते आणि तदुपरीनं तो माणूस जो काही आहे तो माणूस ब्रह्मांड भेदन ज्याप्रमाणे करतो ज्याप्रमाणे ब्रह्मांड भेदन करतो तद्वद या सर्व गोष्टी ज्या काही आहेत या सर्व गोष्टी कशा पद्धतीने घडित असतात. बरं, जसे कुंडलिनी जागृतीचा अनुभव आपल्याला अंतरंगामध्ये येतो तशा पद्धतीने हे श्लोक निर्माण करताना किंवा हे श्लोक लिहिताना इथे त्या ऋषीमुनींना ते अनुभव आलेले असतात हे लक्षात ठेवा. अथ रविरवदन् निरीक्ष्य रामं मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः निशिचरपति संशयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति. हा जो काही मंत्र आहे या मंत्राचा पूर्ण उच्चार करूयात, मग याचा अर्थ सांगतो. अथ रविरवदन् निरीक्ष्य रामं मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः निशिचरपति संशयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति. जगदंबा मंत्र क्रमांक 31 जो काही आहे या 31चा अर्थ काय होतो बघा. सुरगण मध्यगतो वचस्त्वरेति. सुरगणांच्या मध्यभागी उभ्या असलेल्या सूर्यनारायणांमध्ये सूर्यनारायण जे काही आहेत ते बोलू लागले. कोणाला बोलू लागले? श्री रामचंद्रांना बोलू लागले. अथ रविरवदन् निरीक्ष्य रामम. अथ रविरवदन् निरीक्ष्य रामम. कोण बोलू लागलंय? जे सुरगणांच्या मध्यभागी उभे आहेत असे हे रामचंद्रांना बोलू लागले. काय बोलू लागले? निशिचरपति संशयं विदित्वा मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः. हे रामचंद्रा, या रावणाचा अंतकाळ आता जवळ आलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्वरा करा असं प्रभू रामचंद्रांना जे काही आहे हे सूर्यनारायणांनी आशीर्वचन दिलेलं आहे. सूर्यनारायणांनी आशीर्वचन दिलेलं आहे. असा मंत्र क्रमांक 31 मध्ये आपल्याला इथे काय म्हणतात त्याला आदित्य हृदयाची आपली वर्ग जो काही आहे हा इथे आज पूर्ण झालेला आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मी तुमच्यासाठी म्हणून आज वेळ ठेवतो.